पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवी मुंबईमध्ये कोपरी गावामध्ये आपल्या सर्वांचं गावदेवीच्या पालखीमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। पुन्हा एकदा नवी मुंबई, पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओ। तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ आवडणार आहे, कारण नवी मुंबईचे लगातार सगळ्या गावांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। आपली संस्कृती, आपली आगरी कोळ्यांची परंपरा तुम्हाला दाखवत आहे। तर चला आजची व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा, व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तयार राहा। कोपरी गावाची धमाल, गावदेवीची पालखीची धमाल बघा, मजा घ्या।
पालखी चालू आहे, पालखी येते आणि या साईडला बघताय पूर्ण आयोजन आहे. म्हणजे आईस्क्रीम, थंडा, नाश्ता, पाहिजेची फुल सोय इकडं, फुल सोय आहे. म्हणजे पालखीमध्ये पूर्ण गावासाठी ते सोय केली आहे. कोणी केली सोय? सोय कोणी केली? मस्त जबरदस्त सोय आहे. म्हणजे सगळं आहे. म्हणजे नाचत येतील, दमतीन, पुन्हा खावाला मजा करतील. चला आपण पण सोयची केली त्याची थोडी टेस्ट घेऊया. आम्ही पण थोडी टेस्ट घेऊ. बघताय वडापाव, समोसा, तर थंडा, पाणी, आईस्क्रीम भरपूर काय आहे. चला पहिला आपण वडापावचा आनंद घेतो. नाश्ता, आईस्क्रीमचा आनंद घेतात आणि पालखी सुद्धा इकडे पोचते. तर बघता इकडं आता पालखी सुद्धा पोचलेली आहे. आणि फुल इकडं सगळी जण समोस्यांवर आणि आईस्क्रीमवर ताव म्हणून भिजे. आता नाश्ता झाला का? कसा समोसा? मस्त. आता सर्कल बनवलाय. बाई लेट आला ना तुम्ही? खरा सांग. ट्रॅफिक आलेली, सिग्नल लागले. नक्की काय लागलेला? गोष्टी करत टाइम लागला. हे आता सगळी एक साइड लास्ट लाईनला बँडवाला आहेत सगळं. नंतर साडेवाळता यायचं त्याने त्याच्या आतमध्ये नऊवारी सेटअप केलाय काहीतरी, अजून काय माहिती नसणार आहे.
छोटीने काहीतरी मेसेज दिलाय. जसं आपला होळीला वगैरे नारळी पौर्णिमेला कोळीवाडा सजवतात तसा सजवलाय मस्त. आईचा फोटो आहे समजा इथं बघा मस्त का करपाली पापलेडा सुरमई टांगलेंवरती शिंबोरी बाई इथं. हे साईडला पूर्ण थीम आहे आपली बोट बनवलेली आहे मस्त देखावा आहे आपला. पाग आहे इथं पाग पागान मासं परलं पागान चिंबोरी पण आलेली आहे. एक चिंबोरी बसला इकडे बघ दोघी जणी मस्त नटले आणि पालखीची वाढ बघतात. कुठं तो फिश दाखव काय आहे तो. अरे नाही पापलेट आहे तो. काय आहे पालखी. अरे मग अरे तो कपडा मस्त तुला कोणी नेसवली कोणी मम्मी नेस. ये यो दे मला पापलेट. अरे दे आमच्या दीदीला दे ना. यांचा आया बाहेर आहे आल्या तुझ्या हे फुल प्रॅक्टिस केली. पालखी तिकडे बाहेर आहे पण यांना पालखीने परवास करताना रील बनवाडी यांचा यावर मेहनत चालली. समोर आपल्या सोबत कोपरी गावातील ताई माई मस्त एकदम नटून एकदम जबरदस्त आपल्या म्हणजे आगरी कोळी पोशाखामध्ये सगळे दिसत आहेत. तर ताई मला नक्की सांगाल की आपला हा कोपरी गावाचा गावदेवीचा उत्सव कसा असतो तुम्ही कसा साजरा करता साधारणतः तुमची तयारी कशी असते या उत्सवाची. नवी मुंबईतली आमचं कोपरी गाव आहे आणि कोपरी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज पालखी गावदेवी मातेची पालखी आहे आणि उद्या त्याचा जत्रेचा सोहळा आहे. आणि ह्या कामामध्ये जो पालखीचा सोहळा आहे ते आमचे युवा जे आहेत कोपरी गावातील ग्रामस्थ तसेच कोपरी गावातली जी आमची ग्रामस्थ मंडळ आहे ते आणि आमच्या या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत ते सगळे मिळून या उत्सवाची तयारी करत असतात. आधी आम्ही या उत्सवाच्या आधी आम्ही मीटिंग घेतो आणि मीटिंगमध्ये सगळं आमचं ठरवलं जातं की कशा प्रकारे हा उत्सव साजरा करायचा. आणि सगळे म्हणजे अगदी युवक असू दे महिला असू दे आमचे कोपरी ग्रामस्थ असू दे सगळे ज्येष्ठ नागरिक असू दे सर्व हिराईने या उत्सवामध्ये भाग घेतात आणि आनंदात हा उत्सव साजरा करतात. आणि खरोखरच कोपरी गावामध्ये दिसतंय तुम्ही किती आनंदाचं वातावरण आहे. मग प्रत्येकाच्या चेहरा बघा तुम्ही आज किती फुललेला आहे. आणि हे असं एकत्रितपणे येण्याचं मला वाटतं हे माध्यम आहे की या निमित्ताने तरी कोपरी गावातील सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करतात. धन्यवाद धन्यवाद ताई. तर बोला गावदेवी माते की यांचं धंदा कसं गावदेवी माते की ये मातलन हे बघ यांचं नखरं बघायचं ते बघ त्याची बुट्टा चपला बघा. हे आनंद आहे पालखीची मजा आहे सगळ्यांची पालखीची मजा आहे ते बघा. चप्पल
दोन कंपन्यांची 2 आणली. तर चला, भारी होता तुमचा सोला. चला बाय बाय बाय. खरोखरच सोला जाम भारी होता कोपरी गावाचा. म्हणजे आता मी नवी मुंबईचे सगळे सोले दाखवतो, पालखी सोले, पण हा त्याच्यामधला एक सोला आणि हा सुद्धा भारी सोला होता. खरंच भारी वाटला. तर भेटू आता पुढच्या वर्षाला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं लाईक करा. चला.